नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वाळवणातील एकदम सोपी आणि महत्त्वाची रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे रव्याची कुरडई. रव्याची कुरडई बनवण्यासाठी कोणताही चीक वगैरे काढण्याची गरज नसते, त्यामुळे ती बनवण्यासाठी रेसिपीसुद्धा एकदम सोपी आहे. अगदी तिप्पट चौपट फुलणारी रव्याची कुरडई बनवण्यासाठी रवा किती दिवस भिजत घालावा व पीठ कसे शिजवावे हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जरी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रव्याची कुरडई तळल्यानंतर हे बघा, अगदी तिप्पट चौपट कुरडई फुललेली आहे. ही कुरडई तळल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे, कुठेही लालसर वगैरे झालेली नाही. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी रव्याची कुरडई बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे. हा रवा वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो असा आहे. आता हा रवा मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. आता हा रवा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. धुवून घ्यायचा म्हणजे काय, याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. रवा पूर्ण बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि ते तसेच साधारण 10 मिनिटे सेट होऊ द्यायचं आहे. रवा अगदी तळाशी सेट झाला की त्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं रवा आपला पूर्ण सेट झालेला आहे व वरती आलेलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने रव्यातील 2 ते 3 वेळा पाणी काढून घ्यायचं आहे. आता रवा भिजत ठेवण्यासाठी रव्यामध्ये साधारण 2 बोटे वरती येईल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा रवा असाच झाकून ठेवायचा आहे. आता या रव्यातील पाणी आपण दुसऱ्या दिवशी बदलून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीनं रव्यावरती अगदी फेसाचं पाणी आलेलं आहे. हे पाणी आपण साईडला काढून घेणार आहोत. आता याच पद्धतीने या रव्यातील पाणी सकाळ संध्याकाळ असे 3 दिवस पाणी काढून घ्यायचं आहे. हा रवा मी आदल्या दिवशी भिजत घातला होता व दुसऱ्या दिवशी पाणी काढलेलं आहे. याच पद्धतीने यातील सकाळी आणि संध्याकाळी असं दररोज 3 दिवस पाणी बदलून घ्यायचं आहे. आता यामधील मी सलग 3 दिवस सकाळ संध्याकाळ असं पाणी बदलत होते. आता चौथ्या दिवशी याप्रमाणे सकाळी पाणी वरती आलेलं आहे. त्यानंतर चौथ्या दिवशी सुद्धा हे सकाळी वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता यातील मी हे पाणी काढून घेते आहे साईडला. त्यानंतर सुद्धा मी रव्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हा देखील रवा साधारण 10 मिनिटे आपल्याला असाच सेट होऊ द्यायचा आहे, जेणेकरून आपला रव्याचा चीक खाली राहील व वरती सर्व पाणी निघून येईल. यातील हे पाणी काढले की आपल्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होतात. आता हे पाणी आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. 10 मिनिटं रवा सेट झाल्यानंतर अशा पद्धतीनं वरती आलेलं पाणी मी साईडला काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आपला आता रव्याचा चीक तयार झालेला आहे. हा रव्याचा चीक आपण आता एका पातेल्यामध्ये मोजून घेणार आहोत. आता हा चीक मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. हा चीक साधारण पाऊण पातेलं इतका झालेला आहे. पाऊण पातेलं म्हणजेच अर्ध्या पातेलाच्या वरती थोडासा आलेला आहे आणि पातेलं पूर्णही भरलेलं नाही. त्यामुळं हा पाऊण पातेलं चीक तयार झालेला आहे. आता हा चीक परत मी त्याच पातेल्यामध्ये काढून घेणार आहे व याच पातेल्याने जितका चीक आहे तितकंच आपण रव्याची कुरडई बनवण्यासाठी पाणी घेणार आहोत. हे बघा, ह्या पद्धतीनं अगदी पाऊण पातेलं मी रव्याची कुरडई बनवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आता एका पातेल्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. चीक शिजवण्यासाठी आपल्याला शक्यतो ॲल्युमिनियमचं पातेलं वापरायचं आहे.
आपण जर स्टीलचं पातेलं घेतलं तर जास्त वेळ चीक शिजवताना आपला चीक स्टीलच्या पातेल्यामध्ये करपू सुद्धा शकतो. त्यामुळं मी इथे ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे. आता या पाण्याला उकळी आलेली आहे व त्यामधून मी साधारण 1 वाटी पाणी साईडला काढून घेणार आहे. जर गरज लागली तर हे पाणी आपण नंतर घालून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे साधारण मी 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. उन्हाळी वाळवणासाठी शक्यतो मीठ कमीच वापरावे, कारण वाळल्यानंतर पदार्थामध्ये मीठ जास्त लागते. आता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चीक काढून घेतलेला आहे तो अशा पद्धतीनं घालून घ्यायचा आहे व बेलण्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं आहे. हा चीक शिजवताना आपली गॅसची फ्लेम अगदी मिडियमच असावी. हाय फ्लेमवरती आपल्या या पिठाच्या गुठळ्या सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपण मिडियम फ्लेमवरतीच थोडा वेळ चीक शिजू द्यायचा आहे. हा चीक शिजवण्यासाठी आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात. 15 मिनिटानंतर या पद्धतीनं आपला चीक एकदम घट्ट झालेला आहे आणि हा चीक या पद्धतीनं हलवत राहायचा आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या सुद्धा राहणार नाहीत. हे बघा, आपण जे 1 वाटी पाणी काढून घेतलेलं आहे ते नंतर अजिबात वापरलेलं नाही. त्यामुळे 1 वाटी पाणी अगोदर काढून घ्यायचं आहे. रव्याच्या कुरडईसाठी शक्यतो 1 वाटी पाणी कमीच लागतं. जर तांदळाची कुरडई बनवण्यासाठी अगदी योग्य प्रमाणात म्हणजे समप्रमाणात पाणी लागतं. आता हा रव्याचा चीक आपण बेलण्याच्या साहाय्याने सतत घोटत राहिल्यामुळे या पिठामध्ये कुठेही गुठळी झालेली नाही. आता आपण बेलण्याचा चीक काढून घेऊन पातेल्याला लागलेला सर्व बाजूनी चीक काढून उलथण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आहे. हे बघा, आपला चीक अगदी मऊसूत शिजत आलेला आहे. आता चीक शिजला का नाही हे कसे ओळखायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चीक आपला घट्टसर झालेला आहे. चीक जितका घट्ट व चिकट शिजेल तितक्याच आपल्या कुरडया छान येतात. चीक जर पातळ झालेला असेल तर कुरडयाचे आकडे व्यवस्थित येणार नाहीत. आपला हा चीक अगदी योग्य म्हणजे व्यवस्थित शिजलेला आहे व घट्ट देखील झालेला आहे. आता हा चीक आपण शिजला का नाही हे चेक करूयात. आता इथे मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि चिकाची या पद्धतीने गोळी करून बघितलेली आहे. चीक अजिबात हाताला चिकटलेला नाही आणि चिकाचा थोडासा कलर देखील ट्रान्सपरंट झालेला आहे. त्यानंतर आता मी ओल्या हाताने असा चीक दाबून घेणार आहे व त्यावरती झाकण झाकून साधारण 5 मिनिटे बारीक गॅसवरती वाफ काढून घेणार आहे. या पद्धतीनं 5 मिनिटानंतर अशी चिकाची वाफ काढून घेतलेली आहे. आता या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व आपला चीक अगदी व्यवस्थित कुरडया बनवण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपण कुरडया बनवायला घेणार आहोत. त्यासाठी मी अगोदर प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे. त्यानंतर सोऱ्यामध्ये आपण कुरडई बनवण्याच्या साईजची चकती घालून घेतलेली आहे. आता सोऱ्यामध्ये आपण चमच्याच्या मदतीने चीक घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सोऱ्या पूर्ण भरून घेतलेला आहे व झाकण व्यवस्थित बंद करून घेतलेलं आहे. त्यानंतर चीक गरम असल्यामुळे पोळत असल्यामुळे मी रुमालाच्या मदतीनं धरलेला आहे आणि या पद्धतीने कुरडया करायला सुरुवात केलेली आहे. कुरडईचा चीक व्यवस्थित शिजल्यामुळे कुरडई कुठेही तुटत नाही व कुरडया अगदी आपल्या व्यवस्थित झालेल्या आहेत. याच पद्धतीने आता मी सर्व चिकाच्या कुरडया करून घेत आहे. अशा पद्धतीनं आपल्या रव्याच्या